नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण सर्वांच्या आवडती मटार पनीरची भाजी बनवणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत. अर्धा मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 3 कांद्याची पेस्ट करून यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांदा तांबूस रंगावर येईपर्यंत सतत ढवळत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा खाली तळाशी चिकटणार नाही. छान आता परतून झाल्यानंतर यामध्ये 3 टोमॅटोची प्युरी टाकून परत एकदा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोड्या वेळानंतर हे पहा, छान तेल सुटलेलं आहे. इथे मी शाही पनीर मिक्स मसाला एका वाटीमध्ये काढून घेतले आहे आणि यामध्ये लागेल तसं थोडंसं दूध टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झाल्यानंतर कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये हा मसाला छान असं मिक्स करून घेऊ. भाजीला छान दाटसरपण येण्यासाठी आणि भाजी चविष्ट होण्यासाठी यामध्ये काजू आणि टरबूज बीची पावडर मी टाकली आहे. त्यानंतर इथे मी थोडीशी दुधावरची साय घेतली आहे. साईऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता. तर हे साय छान असं फेटून मग टाकायचे आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट पावडर, चवीपुरते मीठ आणि 1 ग्लास गरम पाणी यामध्ये आपण टाकूया. आपल्याला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकता. तर पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे. तर मस्त अशी ग्रेव्ही बनून तयार आहे. तर यामध्ये शेवटी मटार आणि पनीर टाकूया. तर मस्त अशी मटार पनीरची भाजी एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.